बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात मुसू मुसू करती, बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात मुसू मुसू करती, पण लेक लाडकी फोडी हंबरडा येऊन वेशीवरती, पण लेक लाडकी फोडी हंबरडा येऊन वेशीवरती. म्हणून म्हणतो पोरी पुन्हा मला विचारू नको बापाचं काळीज माझ्यासाठी का जळतं, बाप मेला हे फक्त तुझ्यामुळेच गावाला कळतं. घे शपथ आज, जित्यापणीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार. घे शपथ आज, जित्यापणीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार. लाडाची लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर. तुम्ही या वयामध्ये त्यांच्याकडेच आकर्षित होता जो तुमचं कौतुक करतो. तुमच्या पालकांची चुकी आहे म्हणून मी सरांना सांगितलं होतं पालकांना बोलवा. लक्षात ठेवा, पालक तुमच्या घरामध्ये अजिबात कौतुक करत नाहीत. याचं कारण आहे पालक तुम्हाला काही ना काही तुमच्या चुका शोधत असतात, आणि ज्यावेळी तुमचं कोणतरी कौतुक करतो तुम्हाला वाटतं बस जगात हाच व्यक्ती आहे ज्याला माझी कदर आहे. पोरांना सुद्धा वाटतं जगात हीच व्यक्ती आहे की याला माझी कदर आहे. लक्षात ठेवा, परंतु जे आई वडील तुमच्यावरती मनापासून प्रेम करतात या जगाच्या पाठीवर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आई वडिलांची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, त्यांचे हातपाय दाबत बसायचे नाही. पोरीनो, आज तुमचा बाप रानामध्ये राबत असतो, तुम्ही 10 मिनिटं झालं उन्हामध्ये बसलाय, बऱ्याचदा तुम्ही घाम पुसताय, तुमचा बाप दिवसभर राबत असतो. आपण त्यांची सेवा करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्यामुळं त्यांची मान खाली जाऊ नये, आपल्यामुळं त्यांची मान खाली जाऊ नये एवढं जरी केलं तरी आपण त्यांची सेवा केल्यासारखं आहे. आणि बापाची 2च वेळा पोरीनो आई वडिलांची मान खाली जाते. जर तुम्ही सुसाईड केलं, जर तुम्ही आत्महत्या केलं, त्या बापाला लाज वाटते. मी एका भ्याड पोराला जन्म दिला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये माझ्या या मातीमध्ये जन्मलेला पोरगा माझा, शिक्षक काय म्हणलं म्हणून सुसाईड करतो, कुठली मुलगीनं नकार दिला म्हणून सुसाईड करतो, आई वडील काय म्हणले म्हणून सुसाईड करतो, त्या बापाची मान खाली जाते. आणि दुसरं कारण असतं पोरानो पोरीनो, आजकाल तुम्ही जे प्रमाण वाढवलेलं आहे, ज्यावेळी एखादा मुलगा कुठली तरी मुलगी घरात घेऊन येतो किंवा एखादी मुलगी कुठल्या तरी पोराचा हात धरून आपलं घर सोडून पळून जाते, पोरानो तुमचे आई वडील जित्यापणी मरतात. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला मी पोरीनो खास करून एवढंच सांगणार आहे, लाडाची लेक लाखात एक हवं ते कर. पोरी, लाडाची लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर. पोरा, तू सुद्धा लाडाचा लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोरीचा हात धरायच्या अगोदर एकदा तिच्या आई वडिलाचा विचार कर. पोरी, तुला ठाऊक नाही म्हणून सांगतो, ज्यावेळी तुझा जन्म झाला घरामध्ये दिवाळी साजरी झाली. पोरीनो लक्षात ठेवा, पोरांनो लक्षात ठेवा, तुम्ही सांगता माझ्यावरती कोणतरी प्रेम करतंय, गेलं 6 महिने करतंय, 1 वर्ष करतंय, 2 वर्ष करतंय, मोबाईलला स्टेटस ठेवतंय, लगेच तुमच्याकडे प्रकार चालत उगाच स्टेटस ठेवायचं. काय नाद करा पण आमचा कुठं, अरे कशाचा नाद करायचा तुझा, जाग्यावर बोट काय खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, एक थप्पड मारली चाल बोलवण्या खाते, आज स्टेटस ठेवताय काय खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, लगेच स्टेटस ठेवताय, ते गाणं लावतंय स्टेटसला. कुठलं गाणं आहे ते, तेरे वास्ते फलक से मैं चांद लाऊंगा, 16-17 सितारे संग तोड लाऊंगा. का तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे ती? ते स्टेटस बाप बघतय आणि त्याला मेसेज करतय, ती चंद्र तारा नंतर बघू, रानातनं वैरणीचा बिंडा आण, येताना 10-12 कणसान लगेच स्टेटस डिलीट मारता येते. लक्षात ठेवा, हे मोबाईलचं युग, तुम्हाला मोबाईल वापरायला बंदी मी घालणार नाही, त्याच्याशिवाय जग चालणार नाही. त्याचा वापर कुठं करायचा, या वयामध्ये काय करायचं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतं माझ्यावरती पोरगा 6 महिन्यापासून प्रेम करतो, 1 वर्षापासून प्रेम करतो. पोरीन तुम्हाला सुद्धा सांगतो, मी पोलीस स्टेशन मध्ये असा केस बघितलेला आहे. त्यावेळी मुलगी येते, मुलगी सांगते तुम्हाला माहित नाही हा 4 वर्ष झालं माझ्यासाठी मरतोय. कोण मुलगी सांगते मला 5 वर्ष प्रेम करतोय. असेल एखादा मुलगा कदाचित जन्मल्यापासून तुमच्यावरती प्रेम करत असेल, तुमचा दिसण्यावर प्रेम करत असेल, कुणाच्या बोलण्यावरती प्रेम करत असेल, कुणाच्या स्वभावावरती प्रेम करत असेल. पोरीनो, याला प्रेम म्हणायचं नाही. तुमच्यावरती तुमचे आई आणि बाबा या जगाच्या पेक्षा 9 महिना अगोदर प्रेम करतात. ते पण कसं प्रेम करतात, तुम्ही मुलगा होणार आहे का मुलगी माहित नसतं, तुम्ही काळं होणार आहे का गोरं माहित नसतं, तुम्ही लंगडं होणार आहे का हे पण माहित नसतं, तरी सुद्धा जगाच्या पाठीवर तुमच्यावरती सर्वात जास्त 9 महिने अगोदर प्रेम करणारे तुमची आई वडील असतात. आणि जगाच्या पाठीवर खरं जर प्रेम कोणाचं असेल तर ते त्यांचं प्रेम असतं. लक्षात ठेवा, हे प्रेम खरं नाही.
म्हणून पोरी सांगतो, जन्म झाला तुझा, घरामध्ये दिवाळी साजरी झाली, छाती भरवून बाप साऱ्या गावाला सांगत होता, माझ्या घरी लक्ष्मी आली, लक्ष्मी आली. लक्षात ठेवा पोरानो, गर्वानं फुगलेली बापाची छाती आयुष्यभर गर्वानं फुगलेली ठेवशील आयुष्यभर. लाडाची लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर. पोरा तू सुद्धा लाडाचा लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोरीचा हात धरायच्या अगोदर तिच्या आई वडिलाचा विचार कर. पोरी ताप यायचा तुला, तडपडायची तिकडे आई, तू लहान होतीस तुला माहित नाही म्हणून मी सांगतो. पोरानो पोरीनो तुम्ही आजारी पडता, बाप तुमचा 102 ताप असला तरी अंगावर काढतो, पण जरा तुम्हाला कणकण आली तर तुमची आई वडील तडपडतात. पोरी ताप यायचा तुला, तडपडायची तिकडे आई. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हणायचे अहो नॉर्मल ताप आहे, घाबरण्यासारखं काहीच नाही. पोरी ठेच लागते तुला, आई बापाच्या काळजामध्ये होतं चर्र. लाडाची लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलांचा विचार कर. पोरी बापाला कळत नाही, तुझा लाड पुरवण्यामागे वर्षामागून वर्षे कसं निघून गेली. एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली, पोरगी वयात आली. लक्षात ठेवा, शाळा कॉलेजमध्ये जिथं कार्यक्रम असतात मुलींचा एक प्रश्न असतो, तुमच्या पण मनामध्ये हा प्रश्न असणार आहे. मुली म्हणतात माझे बाबा माझ्यावरती खूप प्रेम करायचे, मी कुठं जरी गेलो बाबा मला कधी अडवत नव्हते, एखाद्या सहलीला चाललो बाबा मला लावून द्यायचे, पाहुण्याच्या घरी बाबा मला लावून द्यायचे, परंतु मी 7वी 8वीत गेले आणि बाबाने माझ्यावरती बंधन घालायला चालू केलं. आता बाबा खूप खडूस आहेत, बाबा मला कुठेही लावून देत नाहीत. मैत्रिणीकडे गेली तरी सांगतात पटकन माघारी यायचं, कुणाच्या सोबत लावून देत नाहीत, पाहुण्यांच्या सुद्धा लावून देत नाही. तुम्हाला वाटतं माझा बाप खडूस आहे, माझ्या बापाच्या वागण्यामध्ये बदल झाला. पूर्ण याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला मी सांगणार आहे. आज तुझा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही, वर्षामागून वर्षे कशी निघून गेली. एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली, पोरगी वयात आली. लक्षात ठेवा पोरीनो, याच्या पाठीमागचं तुम्हाला कारण सांगणार आहे. तुमचा बाप तुमच्यावरती का अचानक रागवायला चालू करतो. एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली, पोरगी वयात आली. आनंद होतो बापाला, पण आईला वाटते भीती. बापाला आनंद होतो, माझी मुलगी निसर्गाचं पालन करण्यासाठी योग्य झालेली आहे, पण आईला वाटते भीती. रोज समजून सांगत असते बाईपण आणि आईपण अवघड असतं किती. पोरीनो तुमची आई रोज तुमच्या बापाला समजून सांगत असते पोरगी मोठी होणं एवढं सोपं काम नाही, हे बाईपण आणि आईपण एवढं सोपं नसतं, खूप अवघड असतं. पोरीनो त्या दिवसापासून लक्षात ठेवा, त्या दिवसापासून तुमचा बाप नजरेआड करत नाही तुम्हाला क्षणभर. लाडाची लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर. पोरा तू सुद्धा लाडाचा लेक लाखात एक हवं ते कर, पण तिच्या आई वडिलाचा फक्त एकदा विचार कर. पोरी पुस्तकापासून कपड्यापर्यंत तुला नेटकच पुरवलंय, स्वतःच रगात आई बापानं घामामध्ये जिरवलंय. आलाच विचार चुकीचा मनात कधी, आई बापाचं कष्ट आठवशील क्षणभर. लाडाची लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर एकदा आई वडिलाचा विचार कर. पोरी पुन्हा मला विचारू नको बापाचं काळीज माझ्यासाठी का जळतं. मुलीनो लक्षात ठेवा, तुम्हाला एक सांगतो, बापाची प्रॉपर्टी सांभाळणारा कोण, बापाच्या देहाला अग्नी देणारा कोण, बापाचं नाव चालवणारा कोण. मग बापाचा जीव तुमच्यावरती का असतो पोरीनो, कधी विचार केला तुम्ही. तुम्हाला वाटत असेल मी सासरी जाणार आहे म्हणून बापाचा जीव माझ्यावरती आहे, मी हे घर सोडून जाणार आहे म्हणून बापाचा जीव माझ्यावरती आहे. नाही पोरीनो, तुम्हाला आज खरं कारण सांगतो, तुमचा बाप लहानपणापासून बघत असतो. जर गावातला एखादा कोण माणूस मेला, एखादा कोण माणूस जग सोडून गेला, त्याला भिंतीला टेकून बसवलेलं असतं आणि सगळ्या गावामध्ये चर्चा चालू असते. पोरीला सांगितलं का, पोरीला कळवलं का, पोरगी कुठं आली बघा, पोरगीचं काय झालं, पोरगीला कळवलंय का, नसेल अजून दवाखान्यामध्ये असेल प्रेत तिथंच ठेवा, अजून मुलगी निघायची, मुलगी येऊ द्या. लक्षात ठेवा, हा तुमचा बाप लहानपणापासून बघत असतो आणि ज्यावेळी त्या भीतीला टेकून बसवलेलं असतं, पोरं मुसू मुसू करून बाजूने रडत असतात, कारण पोरांना पुरुषाला रडायची बंदी असते. लक्षात ठेवा, कारण पुरुष घरचा सरदार असतो, पण बाप बघत असतो की बाजूला बसलेल्या पोराच्या रडण्यानं इकडच्या 4 घरामध्ये कळतं, इकडच्या 4 घरामध्ये कळतं, बाजूच्या 4 घरामध्ये कळतं की कोणतरी गेलेलं आहे. पण पोरीनं तुमचं तसं नसतं. लक्षात ठेवा, बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात मुसू मुसू करती, बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात मुसू मुसू करती, पण लेक लाडकी फोडी हंबरडा येऊन वेशीवरती, पण लेक लाडकी फोडी हंबरडा येऊन वेशीवरती. म्हणून म्हणतो पोरी पुन्हा मला विचारू नको बापाचं काळीज माझ्यासाठी का जळतं, बाप मेला हे फक्त तुझ्यामुळेच गावाला कळतं. घे शपथ आज, जित्यापणीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार.
घे शपथ आज, जित्यापणीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार. लाडाची लेक लाखात एक हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराचा हात धरायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर. पोरी, तुझ्या बापाचं काय, कसा तरी मरत मरत जगल. लक्षात ठेवा पोरीने, तुम्ही एका क्षणासाठी, एका काही आनंदी क्षणासाठी चुकीचं पाऊल उचलता. गावावरून बुलेट मारून, गावा मिशीवर ताव मारून फिरणारा बाप चार चौघामध्ये बसू शकत नाही. तुमची आई सौभाग्यवती असून सुद्धा हळदी कुकवाला कोणाच्या घरामध्ये जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, फक्त तुमच्या एका चुकीमुळं, एका क्षणाच्या चुकीमुळं घडतं. आणि जी आई असते, कितीतरी आयांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे, कारण त्यांचं आयुष्य फक्त तुम्ही असता. आणि जगाच्या पाठीवर मग सांगितलं, तुमच्यावरती प्रेम करणारी फक्त आणि फक्त आई असते. आणि आई एकदा का जग सोडून गेली, तुम्हाला वाटत असेल माझी आई जवळ आहे, तुम्हाला त्याची किंमत नाही, पण एकदा का जर आई हे जग सोडून गेली, पोरीनो लक्षात ठेवा, तुमच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काही सुद्धा उरत नाही. कारण आईसारखी माया, पोरांनो, आईसारखी माया तुमच्यावरती कोणीच करत नाही. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे.